श्रद्धेचे निसंकोचित तया तेची विकसित ज्ञान पावे निश्चित जया माझी अजून शांती असते ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा आतूर फुटे मग विस्तार बहुप्रकटे आत्मबोधाचा जेवती वास पाहिजे किवती शांतीची देखीचे तेच आप करू निजे निर्धारिता ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञान बीजाचा विस्तारू सांगता असे अपारू परी असो ग्रंथराव ज्ञानेश्वरी अध्याय 14 आणि श्लोक आहे 39. ते काय म्हणतात? आत्मसुखाच्या गोडीमुळे जो मनापासून सर्व विषयाविषयी उठून जातो आणि ज्याच्या ठिकाणी इंद्रियांची काहीच प्रतिष्ठा नाही, जो आपली इच्छा आपल्या मनालाही कळून देत नाही. बघा, आपली इच्छा आपल्या मनाला पण कळून देत नाही. जो प्राचीन कर्मसंस्काराने उत्पन्न होणारे प्रकृती कर्मे आपल्याकडे बळी घेत नाही आणि जो ज्ञान प्राप्तीमुळे आणि सद्गुरू व त्यांनी उपदेशिलेल्या उपदेशावरील आढळ श्रद्धेने सुखी झालेला असतो, त्या पुरुषास ज्या ज्ञानात ओतप्रोत शांती भरलेली असेल असे ते ज्ञान शोधित येऊन निश्चयाने प्राप्त होते. ते ज्ञान त्याला शोधत येते, ती शांती त्याला शोधित येते. फक्त रीतीने जायला पाहिजे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. होय सकल विद्येचे अधिकरण जीवन श्री चरण श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग करी दंडवत शांती पावलो तरी आत्मसुखाची बोलल्या विटी जो का सगळं विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानून आणि एकादशी आणि पालख्या मी तुम्हाला असं विचारतो की संतांनी हे पालखीचं स्वरूप का करून ठेवलं असं? पालखीच काय केलं असा 2000 ऐतिहासिक कालीन रथ का नाही केलं? पालखी काय केली? त्या कारण असं पालखी करायचं काय कारण असं काय नाही. सगळं ज्याच्या मनाला ते तसंच करावं असं का थोडी. संतांचा सगळा अनुभवाचं असतं का नाही. त्यांनी त्यांच्या अनुभवानुसार ते काही त्यांनी परंपरा काही रूढी त्यांनी हे स्थापन केल्या ते आपण करतो. का करतो ते कळलं पाहिजे का नको? सत्य संप्रदायात कळलं पाहिजे. वारी वारी जन्म उमात आलंय ते वेगळी गोष्ट आहे. ते बरोबर आहे, त्याशी संबंध निगडीत येते. पण आपलं चाललं पालखीच ते ठीक आहे, तुम्ही म्हणतात बरोबर आहे. त्यावेळेस संत होते आणि म्हणजे बऱ्याच दिंड्यामधनं संत होते, नाव होतं. वो बात नहीं है, बात विरळ झाले. बात ऐसी है की ये पालखीच का केली? त्या पालखीत संत का बसवले? त्यांच्या पादुका खरं संत बसवले. संप्रदायाच्या अनुभवाप्रमाणे पालखीत पादुका ठेवण्यापेक्षा संतांचा म्हणजे माताची मूर्ती ठेवायला लागते. चांगला विचार केला पादुका आता ठीक, संतांची मूर्ती ठेवा, चांगला विचार. आता मी तुम्हाला त्याचा उल्लंघन करतो. देव सगळ्यांच्या हृदयात आहे. असता हृदयामध्ये मी राम, सर्व सुखाचा आराम. भ्रांताशी काम काय? सगळ्यांच्या हृदयात राम आहे. आत्मा सगळ्यांच्या हृदयात.
कुठून आणलेलं नाही, कुणी काय नाही, काय आणलंय पहिलंच आहे ना. विहिरीला विहीर खातो, जमिनीखाली पहिलंच पाणी आहे, पहिलेच तुमच्याकडे आत्माराम आहे ना. आत्मारामाची ओळख होण्याकरता सद्गुरूंची संतांची योजना आहे, अवतार त्याच्याकरता आहे. तुमचंच तुम्हाला पाहून घ्यायचे, संतांची अवताराची योजना ह्याच्याकरताच आहे की आपलं स्वरूप आपल्याला बघून घ्यायचं, बाकी काय. आपल्या खांद्यावर आपल्याला बसता येत नाही म्हणून संतांची योजना आहे. बाकी वस्तू तयार करायची नाही, प्राप्त करायची नाही, प्राप्तच आहे, सगळ्यांना प्राप्त आहे, सगळ्यांना. जे अनुग्रहित असो, अनुग्रहित नसो, 4 पायाचे प्राणी असो, 6 पायाचा असो, नाही तर बिगर पायाचे असो, बिगर पायाचे कोणी बी असो. 84 लक्ष मुंगीपासून पण ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांचं हृदय चैतन्य आहे, ब्रह्म आहे, त्याला आत्मा म्हणतात. ते सगळ्या ठाई ओतप्रोत आहे, सगळ्यांच्या ठाई. मनात नाही कळलं, मनात आणि येड्या सगळ्यांजवळ ती वस्तू आहे. तू काय अडवणी करतो, तुला थोडं जाणीव झाली, कळलं, अनुभवाला थोडं, ठीक आहे, ऑल राईट. पण ज्याला झालं नाही त्याच्याकडे नाही आहे ती वस्तू, पण त्याचं प्रार्थना कर्म त्याचे अनुकूल नाही म्हणून त्याला कळत नाही. कर्म अनुकूल नाही, शुक्र चांगलं नाही म्हणून तर तो संतांच्या बाहेर किंवा त्यांच्या रिंगणाच्या बाहेर आहे. अजून तो रिंगणात आला की त्यांना पण कळणार आहे. ती वस्तू सगळ्यांना ओळखत आहे, कुणाला कमी कुणाला जास्त समजतं. कोण देव, कोण गुरु, कोण संतन, कोण भक्त, कोण साधक, सगळे एकच आहे. मग ज्ञानामध्ये सांगून ठेवलं सर्व खटी ना. अहो नाही असं सांगत नाही बा. तू मुक्ताबाई म्हणजे जगामध्ये ब्रह्मदिसे, पण पहिलं तू बघ, तेव्हा तुला कळेल. त्यांची भाषा तुला तेव्हा कळेल जेव्हा तू तुझं बघशील, आणि मग कळेल अरे इथं सभी जगा आहे. आणि मग हे सगळ्या जागी जर असेल, सगळ्या ठिकाणी जर असेल, मग ते हे विश्वचे माझे घर, ऐशी मती जायची स्थिर, किंबहुना चर आणि आचर आपण झाला. आणि वस्तू सगळ्यांकडे आहे, कळली नाही सोडून द्या, त्यापासून अज्ञान राहिलं. आता ज्ञान व्हायचं म्हणजे काय, अज्ञान काढायचं, फक्त ज्ञान व्हायला पाहिजे. ज्ञान पहिलंच तयार आहे, अमृतांनी पहिलंच तयार आहे, पहिलंच तयार आहे. मग काय करायचं, ज्या ज्ञानाला अज्ञानाने झाकून काढलं ना, ते अज्ञानच बाजूला काढायचं, बाकी काय. आणि अज्ञान जायचं, ज्ञान व्हायला पाहिजे. काय अवघड, अज्ञान जायचं, ज्ञान व्हायला पाहिजे. तिथं काय नवीन आणायचं नाही, काय नाही. मग अज्ञान काय आला प्रश्न. अमृत अनुभव म्हणतो की अज्ञान नाहीच, आत्म्याला अज्ञानच नाही. मग अज्ञान कोणाला आहे, चांगला विचार केला तर अज्ञान, हा आता अज्ञान कोणाला आहे, मग जीवाला, प्रकृतीला. ज्ञानशक्ती तिला जीव म्हणतात. आणि ती ज्ञानशक्ती ही आत्म्यावर अवलंबून आहे, सत्ता आत्म्याची आहे, खुद नाही कर शकते, ती जड आहे. आणि त्याला शिकते आपण, आत्म्याची सत्ता असल्यामुळे ती वळवळ करते, आपलं काम होतं. आत्मा काहीच करत नाही, सत्ता आहे फक्त. सूर्याच्या सत्तेमुळे सगळे व्यवहार दिवसाचे चालतात. सूर्य काय करतो, कोण स्वर्ग करतो, कोण मारा करतो, मग काय करते, काय घेणं त्याला पडलं. तसं आत्मवस्तू सत्ता आहे, त्याच्याशिवाय काय करता येणार नाही, त्याच्याशिवाय काही चालत नाही. त्याच्या सत्तेमुळे सगळं चालतं. तसं ही जी सत्ता आहे, पण ती वस्तू आपण आहे, ती कुठं शोधत द्यायची नाही, काय ना, आपल्या जवळच आहे. ती बाहेर जाय म्हणून तुझं आहे, तुझं पाशी तेरी पास आहे सर. आणि डोळ्या वाचून आपण बाहेरच बघत नसतो, काय उपयोग नाही. अंतर्मुख केव्हा होणार आहे. आणि ज्यांना बाह्य जगात, बाह्य विषयात ज्याला आवड आहे, त्याच्यासाठी सांगून ठेवलं आहे, त्याच्यासाठी सांगून ठेवलं. असं ज्या बाहेर काही नाही आहे, सगळं आत आहे. बाहेर बघा ठीक आहे, पण विवेकाने चाला, विवेक सोडून चालणार नाही. कारण सगळीकडे वस्तू ती, पण आपल्याकडे जी आहे ती पहिली समजायला पाहिजे ना. आपल्या घरात काय चाललंय, की आपल्या घरातलं काय आहे हे समजून मग शेजारच्या घरात डोकावून बघावं ना.
आपल्या घरात सगळा राडा आपण शेजारच्या पाजारच बघून राहिलो आणि त्यांनी नीट स्तुती करायला लागलं गुण वागून का काय होतंय पहिला तू सुधार जा ना दुसऱ्याचं काय काढतो त्याचा उपयोग आहे का तेरे घर में हे घर हे राम हे घर लगा ये घर में जो हो रहा है वो उसको देख ना बाहर तो चल रहा है ते घर कशाला म्हणतात ही दगडे मातीचं घर आहे विटा विसव सिमेंट वगैरे काय ह्याला घर म्हणतात आणि हे जे मधले जे हे आकाशाला घर म्हणतात हे काय जाणार ह्याला काय केव्हा पडू शकते हे पडलं तर आकाश तयार आहे ना कुठे जाणार आहे घर पाडलं तर आकाश कुठे जातं की तिथं मग ते आकाश स्वरूप आत्मा आहे आपण चैतन्य स्वरूप आहे आणि तो सर्वत्र व्याप्त आहे इकडे एवढी पण जागा रिकामी नाही हो एवढी सुद्धा जागा रिकामी नाही म्हणून आणि ते आपलं स्वरूप जाणण्याकरता परमार्थ काही आवडत फार सोपं आहे परमार्थ फार सोपं आहे फक्त आपण काय करतो आपण जास्त बाहेर बघतो आणि बाहेरचं सगळं खरं वाटतं आपल्याला आणि साहजिक आहे आपले एक जन्म झाले नाही अनेक जन्म झाले त्याच्यामुळे आपले सगळं बाहेरचं खरंच वाटणार असे आता ते शंकराचार्य काय म्हणतात ब्रह्मसत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मैव ना पराहा जीव दुसरं तिसरं काय नसून हे ब्रह्मच आहे शंकराचार्य म्हणतात म्हणजे जीव तिसरं काय नसून देवच आहे पण जीव बुद्धीला आल्यापासून आपण जे माकड चाळे करतो तर मी बी हे माकड चाळे बंद झाले तर मग अडचण येणार नाही चांगला ह्याला वेळ लागतो पण नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयार मग नित्य नियम सुद्धा अवघड आहे आता मग ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायात म्हणतात जयाची वाची पुरा भोजे नाम नाचत असे माझे ते सहस्रजन्मी हा ओळंगीचे एक वेळ मुखाशी नाव वया हे नाम एक वेळा यायला सहस्र जन्म घ्यावे लागतात मग आता तुमच्या मुखात आले ना भाग्यवान नाही आता उघडी डोळे जरी अद्यापिना कळे अद्यापिना कळे हे नाम मुखात यायला सहस्र जन्म घालवलेले असतात त्याशिवाय हे नाम मिळत नाही त्या संतांची गाठ होत नाही कुठल्या न्यायालयात प्रकरण न्यायचं आता कुठल्या न्यायालयात न्यायचं हुकचोक झाली की दुरुस्ती करून घ्यायचं बाकी काय अवघड नाही हे नाम यायला सहस्र जन्म घालवलेले शिवाय मिळत नाही हे ज्ञानोबा म्हणतात 9व्या अध्याय आता मग आपण कुठल्या ह्याच्यातले मग चौकटीतले असा विचार केला संशय जायला नको शंका जायला नको निश्चय व्हायला नको होत नसेल तर काय करायला पाहिजे आपण आपल्याला विचारायला नको वेळ जागा ठेवायला पाहिजे का नको आणि कशात काय घालावं किती लक्ष घालावं याचं काय आडभास असावं का नाही माणूस रात्रंदिवस काय जेवत नाही रात्रंदिवस काय झोपा काढत नाही रात्रंदिवस काय कुठलं काम करू शकत नाही किती जरी पाहिजे माणूस रात्रच काम करतो काय करतो तर प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे तर त्या लिमिटमध्ये आपण काय करतो का ह्याचा मला विचार आला पाहिजे मग कुठल्या गोष्टी किती लिमिटपर्यंत जायचं हे नको ठरवायला त्याला विवेक म्हणतात नंबर 1 नंबर 2 विवेक म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे मी आत्मस्वरूप आहे हा देह माझा आहे पण मी देह नाही नंबर 2 आणि 3 नंबर विवेक असा आहे की जेवण मी वेगळा नाही बघा विवेक फार मोठी गोष्ट आहे विचाराच्या पलीकडची गोष्ट आहे विवेक आणि हा विवेक सांगला की बोध तयार आहे साधुबोध झाला जो निरोनी केला ठाईचा मुराला अनुभव कापोराची माती उजळल्यात होती ठाईचं समाप्ती आली कापराला काडी लावली काय होईल आपण पेटा सोडत आहे ना ते अग्नी कापुराला काय करतो नाही त्या अग्नीच करतो त्याला आपल्यासारखं केलं का नाही ते आणि आपल्यासारखं करून काय झालं तो कापूर नष्ट झाला की अग्नी पण नष्ट झाला
पुढे अग्निपिंड कापूर पण नाही, काहीच राहिलं नाही ना. मग ज्ञानाने अज्ञान घालवलं की जो बोध राहतो तो देव स्वरूप असतो, तो संत स्वरूप असतो. समजलं का? भगवान स्वरूप असतो, काही राहिलंच नाही ना. ज्ञानाने अज्ञान काढायचं काम झालं, काय पुढे मिळवायचं काय, तू काय मिळवायचं. मग हे कळण्याकरता निश्चय मानला पाहिजे. आणि निश्चय केव्हा होईल? जेव्हा आपण रीतीने गेलो तरच होईल. चांगला जर विचार केला. आता ही पालखीवर एवढं विस्तार झालाय बा, आहे का नाही? पालखीने सांगितलं तुम्हाला, हा अनुभव आहे, साधू संतांचा अनुभव आहे. आता पालखीचा जो मेन संचालक असून ती प्रकृती असते, अमृतान मेन असतो ना, म्हणजे आपण अध्यक्ष म्हणून जे मंडळाचा ती प्रकृती असते. पुढचे भय असतात ना, ती मनबुद्धी असते. मागचे दोघं असतात ना, चित्त अंतर असतात. आणि ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय हे टाळबाजू बघतात. चालली दिल्ली आपली. आणि त्या पालखीमध्ये देव असतो, आणि हा आपलं काय घेऊन जातो? त्या भक्ताचा देव असतो. आता आपली पालखी इथून सुरू आली, ती बाहेरची सोडून द्या. ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय हे सगळे टाळबाजू बसतात. त्याचपणा त्या कल्पना वगैरे वासना त्या आपले ते पाणी बिणी घेऊन जातात ना पाहिजे त्या. ते कोण सगळ्यांनी माग बंदी म्हणतात त्या चालली ह्याची पालखी झाडा नाही. चांगला विचार करा. आणि निश्चय जो आहे तो सगळं हे करतो, म्हणजे चौथ्यात असतो की नाही, कंट्रोल करायला सगळी पालखी ते वारकरी वगैरे लोकांना या जायला व्यवस्था करायची, एका लाईनीत चालण्याकरता तो. आणि ती पालखी मग आषाढी काढते की असे वारा सुरू होतात. मला 6 महिने वाट बघून गेलं नाही, आतलं म्हणतो. हा आषाढी कार्तिक. आणि कार्तिक वारीत ज्ञानोबाकडे जातो आपण, त्याने तिथं संजीवन समाधी घेतलेली आहे. आषाढी कुठून कार्तिक कुठून सांगायला विचार. ही पालखी आता अनुभवाची. आता पालखी निघेल म्हणून सांगायची वेळ सांगायचं करत माहिती असं त्याला जा अवघड नाही, अवघड नाही. मुळात देवाचं ना आपलं नातं जर प्रस्थापित झालं नाही तर अवघड काय होतं. देव आणि भक्त वेळा नसतो, एकच असतो. हा सिद्धांत वेदांचा आहे. मुळात मगाशी सांगितलं सगळ्यात आत्मा एक आहे. कोण देव, कोण भक्त, कोण गुरु, कोण संत, कोण साधक, कोण भक्त, काय सगळे एक आहे ना. वेगळे काय? एकच आहे. वेगळे नाही, एकच आहे. फक्त त्यांनी साक्षात्कार करून घेतलं म्हणून तो थोडा अलग झाला, तुम्ही त्याला वेगळा केला एवढंच. फरक तसं आत्मवस्तू फरक नाहीच आहे. कुठं एकच आहे. याचा उजेड पडला पाहिजे असे. आणि त्याच्या रीती या ग्रंथच असतं. म्हणजे आपण त्या रीतीने जायचं, त्या मार्गाने जायचं म्हणून ग्रंथ आहे. तसे ग्रंथाची पण आवश्यकता नाही. चांगला जर विचार गरजच नाहीच. पण त्या रीती काळ आपण घरात असणार नाही, म्हणून आपल्या यातून गिफ्ट म्हणजे जायला पाहिजे, रीती काळायला पाहिजे. आणि सांगताना सुद्धा सगळ्या रीती सांगायला बंद नाही. काही गुह्य गोष्टी सांगता येत नाही, त्या लक्षार्थाने सांगितलेले आहेत. लक्षार्थाने आम्ही पण सांगत असतो, ते लक्षार्थाने असतात. ते समजून घ्यायचं, त्या रीतीने चालायचं. आणि ते बारीक सारीकपणे सांगितलेलं असतं, ते समजून घ्यायचं, चालायचं. आणि बरं तसं जर गरज नसते तर ग्रंथच तयार झाले नसते ना. गरज आहे. असं हाताच्या बोटावर बोलणे इतकं साधं का उंचू गरज नाही आहे. उंचून म्हणजे त्या निकडच नाही. पण बाकीच्या 55% करता आहे ना, ते करतात नाही. ज्ञानेश्वर बाबा त्यांचे करतात ते. दुसरं सांगू का? ज्याला स्वरूपाचं ज्ञान झालं त्याला कशाचीच गरज लागत नाही. कशाचीच नाही. कशाचीच गरज नाही, काय नाही, काय.
पण तोपर्यंत त्यांनी ग्रंथ चाळलेले असतात, वाचलेले असतात, चिंतन केलेलं असतं, मनन केलेलं तोपर्यंत उसके बाद उसको जरूरत नाही. पण बघावं काय लागतं की आपल्याला उद्या विषय काय मांडायचा म्हणून थोडं बघायचं जरा चालायचं. ही संतांची भूमिका आहे. साधकाच्या भूमिकेने ते मग राहायला पाहिजे ना. चांगला विचार केला. अवघड नाही, आपण अवघड करतो आणि वेळ आपण काढायचा आणि आपल्या हिताकरता करतो आपण. लोकांच्या हिताकरता थोडी करतो, आपल्या हिताकरता करतो आपण, लोकांच्या हिताकरता करीतच नाही. तुम्ही जर बाहेर जर गेला ना, आत्मवस्तूचा निर्देशच करत नाही कोणी, प्रवचनकार कीर्तनकार नाहीच करत. म्हणून ते खरं अमृत अमृत अनुभव शिरलोय आपण, नाही ना, करीतच नाही, त्यांना अनुभव नाही ना. आणि त्यांचे पण गुरु तसे नाहीत ना, त्यांचा तरी काय दोष आहे, नाही ना करत. आणि मुळात ज्या वस्तूवर आपण चालतो बोलतो करतो ती वस्तू जर ती आहे तर तिचा निर्देश व्हायलाच पाहिजे ना, होत नाही, व्हायला पाहिजे ना, चांगला जर विचार केला. आणि मग ही जी वारी आहे ना, मग हे म्हणतात की बरोबर आहे, वारी वारी जन्म मरणाची वारी, मग बरोबर. पण पालखी काढल्यावर पालखी नाही काय नाही, नुसतं वारी 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 आज चढला पालखी काढ, त्याच्याबरोबर जा पाय पाय वाऱ्या कर. हो ठीक आहे, कुणी पंढरपूर पंढरपूर कुणी किंवा दिवाळा ती करत ना, जा या ना. तसं हे तर व्हायला पाहिजे ना. अवघड नाही, सोपं आहे. तुम्हाला अवघड करून सांगत नाही, तर विषय थोडा अवघड आहे, कारण सूक्ष्म विषय आहे. काय अवघड नाही जगात, काय अवघड नाही. केल्याने होत आहे, आधी केले पाहिजे. केल्याने होत आहे पण आधी केलं पाहिजे. मग काय करायचं आहे कळलं पाहिजे, चांगला विचार केला. काय करने करे फिर क्यों डरे, करने करके पछताए, बीज लगाए बबुल का तो आम का से. काय करायला पाहिजे कळलं पाहिजे ना. आणि ते कळला करतात नामाची योजना आहे. मग नामाला नको बसायला. नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, माझ्या कंठी राहो बरे, माझे कंठी राहो बरे. कपी कूळ उतरले मुक्त केले राक्षसा. आपण राक्षस चांगला विचार केला तर त्यांनी तेच सांगितलं. ते काय म्हणतात, आत्मसुखाच्या गुडिया विटे जोका सकल विषया, जया जय ठाई इतरे मानू नाही. आता विषय असा आहे, आत्मसुख आणि प्रपंच सुख दोन्ही आहेत. आपण ग्रस्त आश्रमी, प्रपंच सुख आहेच की, कोण नाही म्हणतं, बरं वाळा आमच्या ढमकं सगळं आहेच की. आणि आत्मसुख अलग गोष्ट आहे. की प्रपंच सुखापासून आत्मसुख ही वेगळी गोष्ट आहे. आणि ही अविनाशी आहे, नाश न पावणारी आत्मसुख. आणि ही नाश पावणारी स्थित्यंतर आहे, ही बदलणारी आहे. म्हणजे जसं जसं आपण पुढे चालत जाऊ तसं यातलं म्हणजे स्वरूप त्याचं वास्तवता बिघडत चालते, कायम टिकत नाही. आत्मसुख कायम राहतं आणि ते सतत वृद्धिगत राहणार असतं. हे तसं प्रपंच सुख राहत नाही दीर्घकाळ, त्याचा उपभोग घेतला की संपलं काम ते. तसं आत्मसुख सतत चालत राहणार असतं. आणि आपण जोपर्यंत आपण या देह तोपर्यंत आपल्याबरोबर राहतो. काय मिळवायचं आपल्याला, जोपर्यंत देह तोपर्यंत हे आपलं पुढे जात नाही. तुम्ही जगात सगळे कार्य करताना दिसाल, नोकरी करा, शेती करा, आमचं करा, ढमकायला सगळं करा, लोकांना दिसायला हा हे करतो हो. पण त्याचे आत्म जी वस्तू आहे म्हणजे त्याचं जे हे आहे लक्ष आहे ते वेगळं असते, त्याचं वेगळं असतं, तो वेगळ्या दुनियेत असतो. ती दुनिया कोणाला माहीत नसते त्याच्याशिवाय आणि त्याच्या गुरुशिवाय. चांगला विचार केला, गुरु जाणताय, दुसरं कोणाला नाही समजत. त्या अवस्थेत आपल्याला जायचं. तो सगळे कामं करतो पण तो काय स्थितीत आहे हे कोणालाच कळत नाही. घरच्या लोकांना दारच्या लोकांना नातेवाईकांना कोणाला कळतं, ही सुद्धा नाही समजणार. ते फक्त त्याने त्याचा अंगीकार केलेला असतो ना त्यालाच पटत, दुसऱ्याला कळणार नाही. त्याला काय, त्याला इतरांना कोणालाच कळणार नाही. नाही ना कळणार, कळतच. तुकोबाराचा पालखी निघाली, तुकोबारांच्या ते या होत्या
काय नाव त्यांचं? आवडी नाही, दुसरं नाव कोणतं? नाही पाहिजाना, नाही पाहिजाना. ते म्हणजे अरे चल माझ्या बरोबर विमानात बसून. अहो जाऊ द्या पोरांना भुका लागल्या, तुम्ही काय गाड्याने चाल्या करताय पाहिजे. भुका लागल्या पोरांना बाहेर तुम्हाला घालायला पाहिजे. अरे चल माझं आई हा तुम्ही. त्याला वाटलं काय हे गाड्यावर नेहमीच हे, ह्याने आपल्याला काय बरोबर नाही प्रपंचात, काय नाही काय नाही. सगळे वसवसन हाड्याहाडच झाले आपल्या जीवनाची. नाही बरं ओळखूच नाही. मग ते गेल्यावर मग ओरडत बसले, काय करतो टाईम गेला नाही. मग ऐका की नाही लय अवघड आहे. चांगला विचार अहो तर ते अनेक तशी योजना असते, त्याला येणारच नाही असं. पण त्याचं हे तर असं इंगित आहे संतांचं, असं चांगला जर विचार केला तर हे प्रपंच सुख हे दृश्य आहे, दिसणार आहे. तुम्ही गाडी घ्या, घोडे घ्या, घर बांधा, बांधला बांधा, आमचं करा टाकतं, दृश्य आहे. मुलं वाळायची ते दृश्य. पण आतपासून दृश्य आहे तुमच्या पुरतं की असतं, आपल्या पुरतं असतं, आपल्या पुरतं असतं. त्याला ओळखणं संत असतं, दुसरे ओळखू शकत नाही. आणि तो भक्ताय तो ओळखू शकतो, दुसरा नाही. किंवा वैष्णव तो ओळखू शकतो. दुसरे नाही ओळखू शकत. नाही साधक असू दे, नामदार करून नाही ओळखू शकत. चांगला विचार केला तर ते ओळखायचं होत्या. हे प्रपंच सुख करून सुद्धा आपल्याला आत्मसुख मिळवता येईल. का नाही मिळत आहे? आणि त्याकरता तर ज्ञानोबाचा अवतार झालाय. पूर्वी एकाच एक होतं, एक गुरु एक शिष्य. एकाला एक अनुग्रह दिले की त्याने दुसरं द्यायचंच नाही. ज्ञानोबाने लाईन ओपन करून ठेवली. महान उपकार येतो मानव जातीवर. असं काय करता? हा महान उपकार आहे. आणि मग ते निवृत्तीनाथावर प्रसाददान मागितलं त्यांनी. प्रसाददान मागितलं, हे एकाच एक बंद करा आणि सगळ्यांना हे ओपन होऊ द्या, मुक्त होऊ द्या. तेव्हापासून मुक्त लाईन झाली. आणि त्याचाच ते कुठल्या संप्रदायाचे? स्वरूप संप्रदायाचे. स्वरूप संप्रदाय. हे 3 संप्रदायाने पण तसंच फॉलो केलं. ज्ञानोबांनी पण ते हे केलं ना, पुढे ते होत्या ना प्रतिनिधी, त्याच्यामुळे मागच्या लोकांनी ॲक्सेप्ट केलं असं. मग फार मोठी क्रांती ज्ञानोबांनी केली. आणि ज्याने हे सांभाळलं त्याने पण क्रांती केली. आज परिस्थिती वाईट. सगळ्या संप्रदाय, आनंद संप्रदाय सोडला तर बाकी संप्रदाय परिस्थिती खराब आहे. तुम्हाला पाडणार नाही. हे कुठेही चालू नाही. कुठल्या संप्रदायात इतका व्यवस्थित सरळ पाहून तर कुठेच नाही. थोडं आश्चर्य वाटतं. मग काय करायला पाहिजे? थोडंफार चांगलं नाही. ते बाबांचं आपण ते छापले ना आता कीर्तन प्रवचन, त्यात बघा राहुरीला मेळावा झालेले आहेत. आपल्या आळंदीला कीर्तन झालेले ते छापलेले आपण त्यात त्यांचे वाक्य आले बघा. ते कुठंच नाही, कुठंच नाही. आपण सोडले तर कुठंच त्या बात त्यांचं वाक्य. आता ते 95 96 काय ते कीर्तन 93 तर क्लिअर नाही. जागेवान आता उठा उठा बसा, उठा बसायला येत नाही, खुर्ची पाहिजे. उठा जागे वारे आता. आणि स्मरण करा पंढरीनाथ. आणि भावे चरणी ठेवा. भावे भाव्याने ठेवायचे. चरणात पण माझ्या अडका आपडतोय, तो भावाने ठेव, प्रेमाने ठेव. उभा ठेव भावे चरणी ठेवी. आणि चुकवी वेळा आपण इथं पहिल्यांदा आलो नाही. ये दुनिया में ह्या ये लोकात पहिल्यांदा आपण आलेलो नाही. आपले अनेक जन्म झाले, अनेक राडगाडगे तसं फिरते का नाही, तसं अनेक वेळा आलोय आपण. किती वेळा जन्माला आलो आणि किती वेळा वाळू पाहिजे.
म्हणजे तर मी पण त्यात तुमच्यातच मी हो मला वेगळं समजून सांगा आज सारखं चालू आहे आणि प्रत्येक राळगाडग्यात दुःखच आहे म्हणजे सुख पाहता जेव्हा पडे दुःख पडवता येईल धरी धरी आठवण मानी संतांचे वचन. संतांचं वचन म्हणा सुख कुठेच नाही पण तुम्ही हे करून जर गेले तर सुख आहेच कुठे गेलेलं नाही सुख सुख ते सर्व संता पायी भाऊ पायी उत्तम असं काहीतरी आहे बघा सुख ते काही भाऊ पाहिजे या सुख ते एके टाई भाऊ पायी संतांची हा आहे ना एकम ते करता येतं ना सब करू ना आणि काही सोडायचं नाही ना कुठच सोडणे काही सोडायचं नाही कुठलीही गोष्ट सोडायची नाही पोरं बाळा सगळं सगळं घरदार काही सोडायचं नाही हे करून सुद्धा मुक्त होता येत आता आलं मुक्त शब्द आला मुक्त म्हणजे काय आता मुक्त होता परी बळे झाला बद्दल घेऊन या छंद माझे माझे हे माझं ते माझं ते माझं ते बंद होतात ते मला त्याच्यात पुस्तक अरे तुझंच आहे बाबा कोण देऊन जाते तुझं घरी कोण देऊन जाणार ते रजिस्टर झालेलं सगळं झालेलं आहे तुझं फ्लॅट तुझं डबल होऊन जाते पण हे सारखं याड्यासारखं माझं त्याच्या बायको ते डबल हे सिंगल एअरपॉट ते डबल एअरपॉट कोण नेणार आहे कोण पोरं नेणार आहे ज्याची त्यानं पोरं जड झालेली आहे यायचे एअरपॉट ते कुठे कुठे काय कशाला मी करायचं माझं माझं करतो कोण नेत नाही ना उचलून आणि माझंच मला जड झाली तुझं जाऊ की तिकडे बोलून जर त्याला जड आहे ना तर नाही आहे कोण नेतं तुमचं काय नाही मी करतो माझं माझं करतो होई नाही होई कुणी कुठं नेत नाही काय नाही ह्याला डोक्यात भ्रम झालेले याची गोष्टी कल्पना नाही काही होत नाही कोणी नेत नाही काही होत संशय भेटला पाहिजे हा संशय जो पण भेटत नाही ना तो स्थिर सावर होता येणार नाही स्थिर सावर झाल्या शिवाय आत्मसुखाचा अनुभव होणार नाही आता आत्मसुख म्हणजे काय चांगल्या भाषेत सांगतो आत्मसुख म्हणजे भक्ती सुख चांगला विचार करा एक भाषा वेगळी वापरली मी बऱ्याच ठिकाणी पुढे उलगडतो भक्ती सुख भक्ती प्रेम सुख नेणवे आणि का भक्ती प्रेम सुख नेणवे आणि का काय पंडिता वाचका ज्ञानी असे आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त परी भक्ती सुख दुर्लभ तया आणि जिसके ज्याच्याजवळ भक्ती सुख नाही त्याला आत्मसुख खूप लाभ आहे चांगला विचार कारण भक्तीचं जे अधिष्ठान आहे तेच आत्मा आहे चांगला विचार केला आणि त्याला सोडून तुम्ही भक्ती करा म्हणजे भक्तीच होणार नाही आणि ती भक्ती नाही होणार मग आत्मसुख होणारच नाही भक्ती सुख होणारच नाही आणि सगळा फाउंडेशन जे भक्तीवर आहे परमार्थाचं आणि ही जर भक्ती नाही झाली तर उपयोग होणार नाही जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पोटा अनेक नाही माझ्या मना हो का पंडित नामरूपी जडले चित्त तुला म्हणे भक्ती जाणे तू शुद्ध नाही शुद्ध नाही शुद्ध आधीच असते ह्या मार्गाने आला तर मग बरोबर आणि हा मार्ग जर नाही झाला ह्यांच्या मार्गातच भक्ती अडकून गेलेली असते ह्याची गाडी चालते भक्तीची त्या भक्तीच्या गाडीतच शांती बसलेली असते हा जातो उतरून आणि घेतो दार लावून कुलूप लावून टाकतो लॉक करतो काय तरी होत ती शांती आज बसली गाडी तू बाहेर उतरलाय शांती अंदर बसली तिला तू विसरून बाहेर आला विसरून नाही आला बाहेर काय गेलं घरात तू बसली उसको साथ लेना चाहिए ना तिथे ठेवून आला शीतळ शांतीचा वास झाले या
सुख झाले या शरीरा पिटला पात्र कळी काळाची दाट धरणा आणि शांती पडते नाही सुख याच्याकरता कामांचं करायचं बाकी काहीच नाही. शांती खरं हे झालेली काय झाली बिघड झाली पण ती हळूहळू बसली म्हणून आपल्याला त्रास देते. शांतीने आपलं स्वरूप बदललं तिने ती हळूहळू बसले म्हणून आपल्याला वसवसने सुरू आणि खरा संतांचा अवतार हा साधकांना शांती प्रदान करण्याचा प्रयत्न करायचं काम करणार आणि काय नाही. ती शांती त्याला मिळायला पाहिजे पण शांती मनामनीची आहे का आपल्याला अनुभवायला पाहिजे ना आहे ना. आता मी कागदावर साखर कागदावर कव्हरेज चाटत बसला ते कव्हर कुठं लागणार आहे नारसाळ्या इतकं वाचून आम्हाला सांगतो का साखर ती चाटून सांगतो काय आम्हाला साखर खाऊन बघ की आणि मग सांग ना का नको मग अनुभव पाहिजे का नको नको माहिती तसं काय जमणार हो हे चाटूनच सांगते अरे खाऊन सांग चाटून खायचे काय चाटी तू नाही कागद चाटून जमताय तू सांगितलं नाही तरी चालेल आम्हाला कळलं त्याने साखर खाल्लेली त्याने चाटलेलं नाही का काय आला जर विचार केला आणि परमार्थाच्या मध्ये प्रयोजन जे आहे शांती मिळवणं दुसऱ्या भाषेत समाज सुख मिळायला पाहिजे शब्द अवघड ते बसले तर त्राटक समाजालावर लाकडासारखं शरीर केलं वस्तू समाजाला बोलतो तांदूळ मागं 1400 वर्ष शरीर केले जाते मोजवली नशीब माया नाही गुरुमंत्र नाही उपदेश परमार्थाशी दोष हे बी बोलचं सामाजिक 2-2-3-3 दिवस राहायचं ते ध्यान नाही 2-2-3-3 दिवस त्याचं खायची बी हे नव्हती जेव्हा खायचं आणि त्याचा नक्षा उतरवला तर 14 वर्षाचे मुक्त आहे त्याला आत्मा सगळ्यांचा एक असतो आणि आत्मस्वरूप हे माहिती नव्हतं अष्टांग योगाने गेलेले होते एक ज्ञानोबांची ओळी बनवतात अष्टांग योगे नसणे यम नियम निरुद्ध न कीजिए राया गाता वाता ऐकीजे श्रवणी ऐकीजे गाता वाता ऐकीजे आणि पुढे चरण आहे ठीक आहे तर ते म्हणतात त्याच्या नादी लागू नको अष्टांग ते तांदूळ वगैरे अजून अष्टांग आहेत चालू आहे सगळे हातोजी अष्टांग सगळे आहेत आपले हात पडत नाही म्हणून आपण कळत नाही सगळे आहेत हातोजी आहेत अष्टांगी आहेत सगळे आहेत ना आता बघा तुम्ही नवनाथ पंथीचे त्याचे बरेच असतो हातोजी बरेच हातोजी वेगळ्या प्रांत पण या बरेच आहे पुष्कळ तर ते आहे ना ते सगळी पण सगळी अजून पण चालू आणि जोपर्यंत चंद्र सूर्य तो पण आपल्यावर राहणारच आहे हे त्यांच्या आपल्या पोळाचा विस्तार होतो म्हणजे त्यांच्या पोळाचा विस्तार होणार नाही त्याची उत्पत्ती व्हायला नाही बरं काय जर आपण कुठे जास्त करतात काय बोल बोले आबोले आणि पुढे बोल बोले आबोले आते नाही काय बाहेर जागे आते नाही काय म्हणजे बोलो बोले आबोले बाहेर जागे बाहेर जागे आत आत निजे बरं आहे का बरं आहे का ऐसे घरात सांगून गेले ना ते बोल बोले आबोले बाहेर जागे आणि आत निजेले तिथेच ते गोळ्या खाऊन आपल्या गोळ्या खाऊन झोपते बघा चांगला विचार केला कुठे असतो आपण
आठवडी हा आहे ते आपण चांगलं म्हणून आलो पण ते मुक्ताईला त्याने गुरु केलं ना ही जी लाईन होती ना सर्व घटी नाम आहे ज्ञानोबा जोडीने असं सांगणं ते त्याला पटलं आणि हे पडता पडता ही जी नामाची योजना झाली त्याला अनुग्रह झाला त्याला प्रबोध झाला तेव्हा त्याने स्वीकार केला मुक्ताईच्या बरोबर म्हणजे अनुग्रहातच सुरुवात केली मग त्याला त्याने आशाच करेल असं तोपर्यंत त्याला माहित नव्हतं पण तो म्हणतो मी देव आहे कसं काय वाटणार मी देव आहे अरे ठीक आहे तुला सिद्धी प्राप्त आहे बिलिंग माणसं उठवतो वाघावर बसतो सापाचा चाबूक करतो सगळं ठीक आहे तू कुठे अदृश्य होतं दृश्य होतं सगळं ठीक आहे काही सिद्धी आहे तुझ्या हे सिद्धी आहे बिलिंग माणसं उठवणं वगैरे पण हे वेगळंच आहे ना ह्याने आत्मसमाधान आहे ना पण त्या सिद्धीमुळं काय होतं अहंकार होतो माझ्यासारखं कोणी मी देव आहे माया पाडा अरे नरसाळा ज्ञानोबा म्हणतात सर्वासाठी राम आहे नाही सगळीकडे एवढं परत भरले एवढी बी जागा रिकामी नाही आहे पण त्याचं तिथं डोकं चालव ना आणि म्हणून त्याने काय केलं सांगतो मासिकने हे ज्ञानोबाने त्याला 65 ओव्याचं पत्र पाठवून दिलं आणि त्याने काय केलं परत कागद पाठवून दिलं त्यानं परत त्याला कळलं ना हा तो म्हणजे जन्मजात ज्ञानी आहे उपजतच ज्ञानी हे त्याच्या लक्षात आलं म्हणून ते शरण नाही उपजतच ज्ञानी बरं ह्याला आपण काय म्हणतो पत्र लिहिताना सुरुवात करताना तीर्थरूप वगैरे असं म्हणतो म्हणजे बारीक आहे नाही ह्याला तीर्थरूप म्हणता येणार पण त्याचा विचार केला तर हा आपल्यापेक्षा भारी उपजत ज्ञानी तेव्हा कोरच पाठवून दिलं याला ज्ञानी म्हणायचं नंतर सुधारणा केली त्यांनी आपण त्याला कळल्यावर मग त्याने समाधान घेतलं मग त्याला जागण्याची इच्छा झाली म्हणजे अजून जागावं इच्छा राहिली निर्विषय होणं निरीच्छ होणं ह्याच्याकरता पाहणं चांगला विचार इच्छा कधी मरत नाही हो मरू शकते पण त्या भगवंताला अर्पण करून भगवत तुम्हाला इच्छा झालं काय अडचण काय अडचण भगवत नाहीच ना भगवत मानितच नाही ना काय त्याला मारायचं आमच्या चांगलं विचार हा सोपं आहे काहीही अवघड नाही पोट भरणं अवघड आहे पण म्हटलं सोपं आहे करणं गरजेचं आहे ही प्रत्येकाची ड्युटी आहे या लोकांवर जे आले तर प्रत्येकाची ड्युटी आहे पण सगळे काय येत नाही त्यांचं हेच कमी पडतं ना सुकृत कमी पडतं ना त्या भागवतामध्ये विचारलं यांनी उद्धवाने विचारलं देवा तुझं एवढं सोपं आहे ते सगळे लोक काय देत नाही पण भगवंताला त्याचं संशय निरसन करावं लागलं अरे बाबा सगळं ठीक आहे त्याच्यात सुकृतच अधूर आहे तो इकडे येऊ शकत नाही ना हा येऊ शकत नाही तो त्याच्यात जर ती सुकृत असेल तो पळत मी त्याच्याकडे पळत जातो काय म्हणतो मी जातो पळत त्याच्याकडे तो नाहीत माझ्याकडे नाही आहे मी जातो किंवा माझ्या सत्तेने म्हणायचं सत्य नाही म्हणताय किंवा माझ्या इच्छेने दुसरं त्याला तुम्ही निमित्त होते पुढे घेऊन आणि हा म्हणतो मला ह्याने उपकार केला ह्याने मला गुरुकडे घेऊन दिलं नासाळ्या तुझं पुण्य होतं म्हणून तिथे गेला हे म्हणतो ह्याच्यामुळं आम्हाला बाबा भेटलं तुझं काहीच नव्हतं का तुझं वाचून गेलं होतं का बरेच लोक अशी ह्याच्यामुळे अरे भेटले पण त्याचा जो वाटा त्याला मिळाला त्याच्या प्रपंचाकरता मिळाला त्याला हे काय विसरतो तू तुला कळलं का बरं म्हणतं चांगला जर विचार केला तर त्याचा वाटा त्याला बोलण्याचा मिळतो त्याचा वाटा तू प्रपंचात वापरू शकतो तर भाग्याचा वाटा ज्याने आणले ना त्याला भगवान भाग्याचा वाटा देतात प्रपंचात वापरतो त्याचा तू कोणत्या निमित्त व्हायला पाहिजे ना गुरुच त्याच्यापर्यंत जातात पण त्याची शक्य नाही की कोणतरी मते हे असतात म्हणजे निमित्त असतं पण आणि हा म्हणतो त्याच्यामुळे मला बाबा भेटले नारसाळ्याने तुझं डोकं हल्ले का तुझा वाटा त्या दुनियाला गेलाय त्याच्याकडे हे तुला माहिती आहे का
काय तुला गेल्या वाटा आहे का माहिती 4 आणे वाटायचं पुन्हा ते गेला त्याच्याकडे त्याने आता उपकार नाही केले पण आता उपकार केले ठीक आहे पण तू त्याच्यावर मागच्या जन्मी उपकार केले होते म्हणून या जन्मी उपकार केले तसं कोणाचा मोकळा नाही अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग हा मागे आपण त्याला कुठेतरी मदत केलेली अनेक जन्मात म्हणून या जन्मात त्याने आपल्याला केलेली मदत केलेली त्याचे उपकार ठेवा किती किती तो अपेक्षा करीत नाही हेच माकड म्हणते यांनी मला गावातून दिली अरे माकड तू सोचो ना कधी परमडतं कळणार आहे कधी कळणार आहे तुझं पाणी पुण्याला 4 आणे वाटत तेव्हाच गेले तू दिले म्हणून प्रश्न येतो पुढे त्याला तर त्याने हेच करायला पाहिजे याच्यावर त्यांनी म्हणजे हे उपकारचे जाणीव राहायलाच पाहिजे किती नाही ठीक आहे खरं पण एकमेकाला असं हे ऋणानुबंधाचे जग आहे परमार्थ असो नाही तर प्रपंच असो ऋणानुबंधाशिवाय इथे काही होत नाही काहीही होत नाही ऋणानुबंधाशिवाय आता बघा तो वटपौर्णिमा झाली बघा ते सातचे दोरा घेऊन 7 वेळा त्याला हे करतात आज मला नवरा 7 जन्मा दारूचे बायाबर टी व्ही साथ आता काय तर बायाबरोबर हेलं बी करायचे तुझी इच्छा नाही आहे काय बाकीच्या दाखवून नाव ठेवते मला कारण नाही खोटं नाही ते खरं आहे खोटं नाहीच रिअल सांग खोटं नाही 7 जन्म होता येईल पण नवरा बायकोचा विचार करून चाललं पाहिजे त्या साखर नवऱ्याला नाव ठेवत चालेल तुम्ही असे तुम्ही तसे तुम्ही काय बाम पण काय हो 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 अजून 6 जन्म पुढे येडे 2-3 झाले अजून 2 जरा आणि मी ते येणारच नाही प्रमाण अवघड आहे आडवा आहे भीमा देह तारावया आत्मा खरं सांगतो आडवा आहे भीमा देह तारावया आत्मा पैल थडी आहे परमात्मा पैल थडी आहे नदीच्या पलीकडं पैल थडी आहे परमात्मा मध्ये राहिला कुंडलिक म्हणजे भाव या 3चे दर्शन प्राण्या नाही जन्म मरण हा मोठा संतान दाखवला सांगून ठेवतो आहे अजून मालिकेत आहे वाचून घ्या मग भावाचा तर अनुभव बरेच लोकांना 3 पैकी 1 करा आहे का नाही कुंडलिक भाव दुसरं काय भीमेचा अनुभव माझा काय भीमेचा आडवावे भीमा कुंडलिक पहिले परमात्मा ते गाणचा अनुभव भीमेचा अनुभव नको इथं थबड बसून म्हणतो ये ग विठाबाई का नाही म्हण कागड्यात म्हणतो की थोबड बसून म्हणतोय की तुझी विठाबाई जागे झाली की बघ की ती कोरडीची अजून का नको काकड्यावर निर्भय याडपाटे काही अनुभव नाही त्या नुसतं पाठांतर आहे त्यांचं सारखे धांका चालतो चालू द्या चांगली सात्विक कर्म आहे काय अनुभव आहे एक अनुभव तुम्हाला सांगतो नामदेव महाराज अनुभव संत साधू अवघे अवघे झाले ते अवघे झाले ते हा. गोळा. नाही तू चालू संत साधू म्हणे अवघे झाले ते गोळा. बरं जाऊ ते शेवटचं चरण असे झाले मुक्त द्वार लाभ झाला रोकडा विष्णुदास नामा उभा देऊन काकडा झाले मुक्त द्वार लाभ झाला रोकडा संत साधू मुनी अवघे झाले ते गोळा
सोळाशे जर सुख हाता पावल्या मुख कमळा है ना है ना झाले मुक्त द्वार लाभ झाला विचार केला काकडा बांधणाऱ्याने केला विचार तुझं दार मोकळं झालं का देवाची द्वारे उभा श्रेणी देवळाच्या दारात नाही तुझ्या दारात तुझ्या देवाच्या दारात तुझ्या हे मंदिर आहे त्या देवाचे इथं 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 पण मंदिर आहे आणि देवाला मंदिर करायचं ज्ञानात देवाला मंदिर करून टाकायचं तू काय काय गेलं पाहिजे कुत्री येतात हत्यार गाय म्हशी येतात घाण काढतात डुकरे येतात ह्याच्यात आणि कसं काय प्रयोजन होणार बाहेरचं नाही हे मंदिर आहे या मंदिरात कुत्री येतात काय कोणी येते ह्या मंदिरात कसं काय चले का नाही चालणार. काय करायला पाहिजे कंपाऊंड लावा ना कंपाऊंड करा दरवाजा करा त्याला गेट करा ज्याला आत घ्यायचं त्याचा आला की ते तेवढं पुढचं गेट उघडायचं परत बंद आता आमचे गेट असते ना 7-8 उघडा असते कोई बे आवाजा ते कुत्री येतात मांजरे येतात सारखं चालू असतं ते येणार जाणे लावा नको बंद करून घ्यायला पाहिजे ते कुत्री येणारच ना मांजरी येणारच ना मग आपल्या बंगल्याचं काय इस बंगले को 10 दरवाजे अरे बीच में पवन खंबा अरे आवत जावत कोई नहीं देखा यही बड़ा आचंबा बंगला खूब बनाया रे अंदर नारायण सोया अंदर नारायण सोया अंदर नारायण सोया बंगला खूब बनाया ये बंगला नहीं हो ये खुद का बंगला देखो बाहेरचा बंगला काय ना नारायण सोया आणि ते दुसऱ्याला बांगाय गीत घालून दुसऱ्याला अवघड हो हे बरोबर आहे ऐक गेला हे झोपून अवघड आहे का आणि हेच बरोबर आहे माझे गुरुन हे शिकवले चांगले चांगला विचार केला ते या बंगल्याला पवित्र तो प्रमाणाशिवाय आपण बोलत नाही कधी पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अचूक सर्व काळ तयाच्या चिंतने चरतील दोषी जळतील राशी देव इच्छी चरणाची माती धावत चालती मागे मागे भक्ताच्या मागे देव पळतो असा जो कोणी पवित्र आहे त्या पवित्र भक्ताच्या मागे देव पळत सुटतो बघा ते म्हणतो को कराय म्हणतो आम्ही नाही म्हणतो ते म्हणतो त्यांचा निरोप तुम्हाला सांगतो आणि मुळात देव आणि भक्त वेगळा नसतो आपण वेगळा करतो वेगळा नसतो देव आणि मी एक आहे रात्र जो टकोरात राहणं त्याला भक्त मानतात रात्रंदिवस देवान मी एक वेगळेच नाही हा म्हणतो देव तिकडे हा इकडे आमचे साधक तसे एकाला असं मेळाव्याला जायचं म्हणजे सापडायला जायचं चालतं तर ते असं चालतं त्यांचा आत्मा आणि माझा म्हणत त्यांचा आत्मा वेगळा आहे सगळ्या आत्मा एक आहे तर फरक असं तर काय करायचं बरोबर आहे ते ज्ञानी आहेत आत्मसाक्षात्कारी ठीक आहे ना पण ते काय म्हणतात त्यांचं काय म्हणणं आहे त्या संतांचं काय म्हणणं आहे जनाबाई सुद्धा म्हणते काय म्हणतो जनी म्हणे आत्मा येईल पुढं काय सर्व गाठी तू आपण हा वेळ नाहीच आहे
फक्त त्याचं स्वरूप त्यांनी पाहून घेतले म्हणून ते महान आहे, मान्य आहे, महान आहे, संत आहे. अरे पण तू त्याचा दास आहे ना, तू ते वेगळे कसे असतील? एकच आहे, पण तुझ्या डोक्यात शिरत नाही. देव आणि भक्त कधी वेगळा नसतो. प्रमाण सांगतो, आपण सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार लागेल पुढे मिळेल. अद्वैत कुसरी विरळा जाणे, ही अद्वैत कुसरी वेळा जाणे, विरळा जाणे सगळ्यात कळत नाही. ही जाणून घ्यायची म्हणून ते नित्यनेमात गेलं पाहिजे. वेगळं नाहीच आहे, मुळात जग एकच आहे, मुळात जग आत्मा एक आहे, एकच आहे, दोन नाहीत. मग तू दोन कशा असतील? देव तू दोन वेगळे कसे असतील? देवन भक्त वेगळे कसे? आत्मा सगळ्यांत एकच आहे, एकच आहे. आणि तो जगभर आहे, माझ्या पुरता नाही, जगभर आहे. आत्मा एकच आहे, वेगळे नाही, एकच आहे. दुसरा एकच वस्तू, दोन नाही. आता दोन कार्बने झाले, दोन कार्बने झाले. हे दोन म्हणा तीन म्हणा आला ना, कर्माने झाले. सगळ्यांची कर्म सारखे नाही. आणि हे कर्म जाळायचं म्हणून परमार्थ करायचा. कर्म जाळली की सगळ्या घटी एकच राहणार, वेगळं राहणारच नाही. आणि कर्म जाळण्याकरता नामाची योजना आहे, कर्म जाळण्याकरता संतांची योजना आहे, कर्म जाळण्याकरता भक्तीची योजना आहे, कर्म जाळण्याकरता ध्यानाची योजना आहे, कर्म जाळण्याकरता अभ्यासाची योजना आहे. किती सांगतो तुम्हाला. आणि कर्म जळली की राहतात ना काय. मागाशी सांग, ऋणानुबंधाचं सगळं काम आहे. जग सगळं ऋणानुबंधाने आहे. सगळे जग ऋणानुबंधात आहे. कुणी कुणाला नाव ठेवायची गरजच नाही. तुमचे वय असं झाले आणि तुमच्या अरे येडे येड्या ऋणानुबंधाचं आहे ते. तू पुढं पळून जाते, तुला तो ऋणानुबंधावर पळून खेचून आणणार. आणि आपण गुण आणि दोषच बघत बसलो. तुम्ही काय केलं ह्याने काय अरे सोड ऋणानुबंध ठीक ते जाणारच नाही. हा, आणि आपण दुसरं नाव ठेवत बसतो मोकार. ऋणानुबंध दो, मग त्रास असो, दुःख असो, सुख असो, दुःख काही असो, ऋणानुबंधाशिवाय नाही. आणि मला ऋणानुबंध नकोच आहे, सुखाचे सुद्धा नको आहे मला. कारण मला परत जन्माला यावं लागेल हे भोग भोगायला. मला जन्माला द्यायचं नाही. संसार दुःखामुळं जो कडे विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस कर्म. ह्या विश्वामध्ये एकही आज माणूस बाकीचे 84 लक्ष सोडून द्या, माणूस कुणी सुखी नाही. नर अथवा नारी कुणी, नर आणि नारी यात भेद नाही. आपण भेद पाहतो, भेद पाहायचा नाही, आपण पाहतो. ही दृष्टी दोष गेला पाहिजे, गेला पाहिजे. आता तुम्हाला सांग, आता एक एक वाढत चालली. आपलं भजन करायला पाहिजे सुरू आजवा दिवस काय झालं. हा, तर ते मुक्ताबाई स्नान करत होती तेव्हा कसलं काय आज काय वाशरूम वगैरे होते काय, थोडासा आडोसा करून पडदा भेटत. आणि मुक्ताबाई आंघोळ करून पाया लागल्या. आणि हा म्हातारा तिकडून आला. हा सांग, म्हातारा लक्षात द्यायला पाहिजे तिचा हा शिष्य. ते पाहिल्यावर ते जण थापरलं, त्यांनी मान वळवली. सांग मग काय येतं की मी पातळ घातलेला. ते म्हणजे तुझा अजून दृष्टीतूनच गेला नाही. म्हणजे 1400 वर्ष जगलं, ध्यान धारणा केलं, असला जो केला, गेलेली माणसं उठवून सगळं करतो. तुझी दृष्टी गेली नाही, दोष गेला नाही. कारण तू बाई आणि पुरुष हा भेट काय ठेवला अजून. हे वेगळे नाही आहे. चांगला विचार केला नाही, नाहीच आहे, वेगळे नाहीच आहे. पण आपले जो आता ही भगवंताने योजना केली. आता ह्याला जग जर उत्पन्न करायचं असेल, एक जर जग चालवायचं असेल तर ही व्यवस्था करायला पाहिजे ना. हा, त्याचं माणसाला बरोबर व्हावं लागेल. ते बाया नाही तर बाया होते यांनीच व्हायला पाहिजे. हा ना, बाया खवायचं तुम्हाला कळलं बघ. हा काय करायचं ते येऊन नाही. ही ब्रह्मांडाची योजना भगवंतांनी करून ठेवली. पण त्यात तसा फरक नाही. महिलामध्ये आत्मी आणि पुरुषामध्ये आत्मा असं असतं का? असं नसतं, कधीच असतं असंच नाही. ही योजना आहे, योजना करून ठेवली. पण पाहणाऱ्याने हा दोष बघायचा नाही. पाहणार दोष बघायचा हे नेहमीवाला आहे. आणि तुम्हाला सांगू का, तुम्हाला सांगू
महिलेला पुरुष हा माया असतो आणि पुरुषाला महिला ही माया असते. समजताय? समजताय? मोठी माया म्हणजे स्थूल, बाकी सूक्ष्म बऱ्याच येतात त्याचं रूप. पुरुषाला महिला ही माया असते. हा देवाबरोबर सोपं आहे, पण देवाच्या नादीला नाही सोपं होतं. असं चांगला विचार करा. आणि माया नेहमीच नरकाला घेऊन जाणार आहे, ती चांगल्या गोष्टीकडे घेऊन जाणार आहे. माया म्हणजे प्रकृती, आणि सगळी प्रकृती करती, सगळं सामान सुमान जमवती, स्वयंपाक करती आणि या पुरुषाला खाऊ घालते. हा नारसाळा एका जागी बसलेला असतो, तो काही करत नाही. सच्चिदानंद स्वरूपाने असतो, सच्चित आनंद स्वरूपाने आत्मा असतो, तोच पुरुष असतो. तो काही काम करत नाही, काम धंदा प्रकृती करतो. हा काही करत नाही, काम नाही, धंदा नाही, व्यवसाय नाही, काही नाही. हे ऐकतं सगळ्या डबा करती, याला जेवायला वागती, सगळं बघती, आणि जो भोग होतो प्रकृतीला तो पुरुषाला आपोआप होतो. तुला खाय प्यायला तो मिळते, मग तिने जे दुःख आणलं ते नको भोगायला का? केव्हा भोगावंच लागतील ना. मग चांगला विचार केला तर कर्माची वाट लावण्याकरता परमार्थ करायचा पाहिजे. आणि कर्माची वाट लावणे फक्त शुद्ध संप्रदायात होईल, या नामाने होईल, इतर ठिकाणी होणार नाही. संतांचे संगती मनोमार्ग गती 11वा श्रीपदी येणेच म्हणते. किंवा करू नका काही संत संग जरा, पूर्वीचा धोरणा उगवेल, पूर्वीचा द्वारा उगवेल. द्वारा काय वाट आहे, माझ्या बोलायला नाही कळत, तुम्हाला काय कळत? पूर्वीचा द्वारा उगवेल. चांगला विचार, चांगला विचार. उगवेल म्हणतात, हाय तुझ्याकडे, उगवलं नाही अजून, अजून रातच आहे, तेव्हा सूर्योदय आला नाही. मी रात करून ठेवायचे 6 महिने, ते उत्तर दोन दक्षिण ध्रुव 6 महिने दिवस आणि रात्र असते. पण तसं नका करू ना, नका करू, नाही का? चांगला विचार पण कुंडलिका पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय, सच्चिदानंद रामदास भगवान की जय, सच्चिदानंद नारायण भगवान की जय, सच्चिदानंद रविदास भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान कृष्ण भगवान की जय.